नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाचे घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 4 जुलै 2026 चे. आपण दररोज 12 प्रश्न पाहत असतो. मित्रांनो, दररोज सकाळी 6:30 वाजता आपल्या युट्यूब चॅनल पाहत असतो. मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. त्या अनुषंगाने आपण सुरू करतोय महत्त्वाचे प्रश्न. ठीक आहे. कालचा प्रश्न होता, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स इप्साचा 27वा सदस्य देश कोणता? तर उत्तर होतं बांगलादेश. हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. उत्तर काय मित्रांनो? बांगलादेश. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 27वा देश बांगलादेश आहे. आजचा पहिला प्रश्न, प्रगत प्रोस्टेट कर्करोगासाठी पहिली रेडिओ लिगॅड थेरपी कोणत्या देशाने सुरू केली? प्रगत प्रोस्टेट है ना, प्रोस्टेट कर्करोगासाठी पहिली रेडिओ लिगॅड थेरपी कोणत्या देशाने सुरू केली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, आपल्या देशाने, भारत देशाने सुरू केली आहे. कोणता देश? भारत, आपला देश. प्रोस्टेट कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात मेटास्टिक प्रोस्टेट कॅन्सर उपचारासाठी भारताने प्रथमच रेडिओ लिगॅड थेरपी सुरू केली आहे. याच्या उपचारात ल्युटिनियम 177 नावाचा किरणोत्सर्गी घटक थेट कर्करोगाच्या पेशीवर परिणाम करतो. त्यामुळे निरोगी पेशींना कमी हानी पोहोचते आणि उपचार अधिक प्रभावी ठरतो. ठीक आहे. कोणी सुरू केले? आपला देश, भारत देश. दुसरा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती बिनविरोध कोणाची निवड झाली आहे? प्रश्न काय विचारलाय की महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे सचिन अहिर यांची निवड झाली आहे. ऑप्शन नंबर किती बरोबर आहे? 2, सचिन अहिर. तिसरा प्रश्न, भारतीय फुटबॉल पुरुष फुटबॉल संघाचे एबीसी मेन्स व्हॉलीबॉल कप मध्ये कोणते पदक जिंकले? प्रश्न काय विचारलाय? भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाने एबीसी मेन्स व्हॉलीबॉल कप मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर भारताने कांस्य पदक जिंकले आहे. यामध्ये भारताने इंडोनेशियाचा 3-2 असा पराभव करून कांस्य पदक जिंकले. भारतीय पुरुष व्हॉलीबॉलच्या इतिहासातील ही महत्वाची कामगिरी मानली जाते. कोणती कोणती मॅच होती? एबीसी मेन्स व्हॉलीबॉल कप. भारताने कांस्य पदक इंडोनेशियाला हरवलं आहे. चौथा प्रश्न आपण पाहतोय, दोहा डायमंड लीग 2026 भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने कितवे स्थान पटकावले? प्रश्न खूप सुंदर आहे. आपल्याला उत्तर माहीत असावं की दोहा डायमंड लीग 2026 भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते स्थान पटकावले आहे? त्याचं उत्तर आहे 4थे स्थान पटकावलेले आहे. उत्तर काय मित्रांनो? 4थे स्थान पटकावलेले आहे. नेक्स्ट, 5वा प्रश्न, राष्ट्रीय डॉक्टर दिन आणि जीएसटी दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न काय विचारलाय? राष्ट्रीय डॉक्टर दिन आणि जीएसटी दिन कधी साजरा केला जातो? तो उत्तर आहे 1 जुलै रोजी साजरा केला जातो. लक्षात असू दे, जीएसटी दिन आणि राष्ट्रीय डॉक्टर दिन. राष्ट्रीय डॉक्टर दिन 1991 पासून साजरा केला जातो. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री, प्रख्यात वैद्यकीय तज्ञ, भारतरत्न डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै 1882 आणि पुण्यतिथी 1 जुलै 1962 निमित्त हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय डॉक्टर दिन आणि जीएसटी 2018 पासून आपण साजरे करतो. 1 जुलै 2017 रोजी वस्तू व सेवा कर लागू झाला, त्यामुळे त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 1 जुलै हा दिवस जीएसटी दिन म्हणून साजरा करतो. लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न 6वा, WTTC 2024-25 अहवालानुसार जागतिक पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान कितवे आहे? WTTC नुसार 24-25 अहवालानुसार जागतिक पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान जर पाहायला गेलं तर 8वे स्थान आहे. कितवे स्थान आहे भारताचे? 8वे स्थान आहे. हे आपल्याला माहित असावं. भारताचं स्थान जागतिक पर्यटन अर्थव्यवस्थेत कितवं आहे? 8वं स्थान आहे. पुढे 7वा प्रश्न पाहतोय आपण, हरियाणा राजस्थान यमुना पाणी करारानुसार राजस्थानला किती पाणी देण्यात येणार आहे? हरियाणा राजस्थान यमुना पाणी करारानुसार राजस्थानला किती पाणी देण्यात येणार आहे? पाहिला गेलं तर उत्तर आहे मित्रांनो 580 दशलक्ष घनमीटर MCM इतकं पाणी देण्यात येणार आहे. कुणाला? हरियाणा राजस्थान यमुना पाणी करारानुसार राजस्थानला पाणी देण्याचा निर्णय. ठीक आहे. करार झाला 29 जून 2026 नवी दिल्ली.
स्वरूपतः आंतरराज्य जलवाटप करार, मूळ करार 12 मे 1994, 32 वर्षांतर अंमलबजावणी. 1994 करारातील राज्य उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंड इतक्या राज्यांमध्ये हा करार झाला. आता राजस्थानला पाणी किती मिळणार? 580 दशलक्ष घनमीटर, लक्षात असू दे. 8वा प्रश्न मित्रांनो, प्रगत प्रोस्टेट कर्करोगासाठी पहिले रेडिओ लिगॅड थेरपी सुरू करणारा देश कोणता? तर आपला देश भारत देश आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, मेरा भारत मान माझा देश. 9वा प्रश्न, PMFCT संक्षेपचा पूर्ण अर्थ काय? PMFCT लक्षात ठेवा. आपण जर पाहायला गेलं, PM फॅमिली केअर ट्रॅकर हे त्याचं फुल नेम आहे. ऑप्शन नंबर 2 आहे त्याचं उत्तर. आता काय आहे, आपल्याला डिटेल पाहावं लागेल मित्र. फक्त प्रश्न बघून चालणार नाही, तर त्याचे इन डिटेल सुद्धा माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. कारण की आता PMFCT याचा फुल नेम काय आलं? PM फॅमिली केअर टेकर. ठीक आहे, ट्रॅकर हे ओके झालं. पण याचं काय आहे आपण डिटेल पाहूया. PM फॅमिली केअर ट्रॅकर, सुरुवात गांधीनगर गुजरात, उद्घाटन अमित शहा. उद्देश काय मित्र हो? गर्भवती महिला, नवजात बालक आणि 18 वर्षापर्यंतच्या किशोरवयीन मुलांचे रिअल टाइम आरोग्य ट्रॅकिंग, आरोग्य, पोषण, कल्याणकारी योजनांचे एकत्रीकरण, व्यवस्थापन आणि माता व बाल आरोग्यासाठी पहिला एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, लक्षात ठेवा. म्हणजे माता आणि बाल आरोग्यासाठी पहिला एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म हा सुरू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट 10वा प्रश्न, राज्यसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची निवड झाली आहे? पाहायला गेलं तर मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झालेली आहे. ठीक आहे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पूर्ण नियुक्ती. मागील कार्यकाळ समाप्त 25 जून 2026. नवीन कार्यकाळ सुरू झाला मित्रांनो, तर 26 जून 2026. शपथ घेतली त्यांनी 29 जून 2026 रोजी. त्यांनी काय घेतली मित्र हो? शपथ घेतलेली आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढे पाहूया आपण आणखी. ते कर्नाटकमधून पूर्ण राज्यसभा निवड, त्यांच्यासह 8 नवीन सदस्यांनी शपथ घेतलेली आहे. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे मित्र हो. राज्यसभा कमाल सदस्य संख्या 250 असते, पण सध्या कार्यरत असणारे किती मित्रांनो? 245 आहेत. 238 सदस्य पाहायला गेलं निवडून आलेले असतात आणि राष्ट्रपती नियुक्ती किती करतात? 12 करतात. हे सुद्धा आपल्याला माहित असावं. सदस्यांचा कार्यकाळ असतो 6 वर्षाचा आणि पाहायला गेलं प्रत्येक 2 वर्षांनी 103 सदस्य निवृत्त होतात. तितकेच पुन्हा पदावर असतात. आणि खासियत आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष भारतीय घटना कलम 64 नुसार की राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष देशाचे उपराष्ट्रपती असतात. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. मग राज्यघटनेची कलम किती आहे? राज्यसभेसाठी 80 कलम आहे. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. आणि विरोधी पक्षनेतेचे पद हे घटनात्मक नसून पण 1977च्या कायद्याने मान्यता प्राप्त झालेले आहे. 1977च्या लक्षात ठेवा, घटनेत नमूद नाहीये, पण 1977चा काही नियम होता, त्या नियमानुसार आपण विरोधी पक्षनेते पद हे निर्माण केलेलं आहे. 11वा प्रश्न, भारतातील पहिली प्लांट सेल फर्मेंटेशन तंत्रज्ञानावरील अत्याधुनिक प्लांट फॅक्टरी कोठे सुरू झाली? तर उत्तर आहे चेन्नईमध्ये ती सुरू झालेली आहे. आणि सर्वांसाठी 12वा प्रश्न, अमेरिका देशाचा स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे मित्रांनो 4 जुलै रोजी साजरा केला जातो. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेची काय झाली होती? स्वातंत्र्य झालं होतं आणि अमेरिका संपूर्णपणे स्वतंत्र झाला होता. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, महत्वाचा प्रश्न, विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवे संचालक कोण आहेत? ऑप्शन आहे एस सोमनाथ, व्ही नारायण, डॉक्टर वाय पी राजन आणि पी वीर मुथ्थवेल. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असू शकतं. आणि मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या आपण याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद, थँक्यू.